टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण देखील आहेत। सूरज चव्हाण जी माणिकराव कोकाटे यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे, अटक वॉरंट जारी झालेला आहे, मंत्री नॉट रिचेबल आहेत, विरोधक मात्र त्यांचा राजीनामा मागतात आहे। पक्षाची सगळी भूमिका काय या सगळ्या संदर्भात? आपल्या संविधानामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एक प्रक्रिया दिलेली आहे। त्याच्यामध्ये जर आपल्याला जिल्हा कोर्टावरनं न्याय नाही भेटला तर तो हायकोर्टामध्ये जाऊन दाद मागू शकतो, हायकोर्टात न्याय नाही भेटला तर सुप्रीम कोर्टात जाऊन दाद मागू शकतो। आमचा न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे। आम्ही आता हायकोर्टामध्ये दाद मागणार आहोत आणि आमची बाजू भक्कमपणे त्या ठिकाणी मांडणार आहोत। मला पूर्ण विश्वास आहे की त्यामध्ये कोकाटे साहेबांवरती पूर्णपणे न्याय त्या ठिकाणी भेटेल, लवकरच हायकोर्टामधून त्यांना न्याय भेटेल। परंतु विरोधक मात्र या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात आता राजीनाम्याची मागणी होताना पाहायला मिळते। स्वतः अजित पवार यांनी माहिती दिली की माणिकराव कोकाटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याशी संपर्क झालेला नाहीये। तुमचा संपर्क झालाय का? पक्षाच्या संपर्कात आहेत का माणिकराव कोकाटे साहेब आणि दादांचा संपर्क लवकरच होईल का? त्यांच्या तब्येतीमुळे थोडंसं आराम करतायत, परंतु लवकरच त्या दोघांचा संपर्क होईल आणि संपर्काच्या नंतर तुम्हाला पूर्णपणे माहिती, पूर्णपणे बाजू त्या ठिकाणी ते मांडतील। खरं तर पण सातत्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी किंवा आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी सातत्यानं होताना पाहायला मिळते। विरोधकांचं काम आहे ते मागण्या करू शकतात, परंतु एखादी मागणी करत असताना आपण जी मागणी करतोय ती खरोखर पूर्ण होऊ शकते का हे त्यांनी पाहिलं पाहिजे। अशा पद्धतीचे आरोप, अशा पद्धतीचे निकाल लागत असतात आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जर आपल्याला जिल्हा कोर्टातून न्याय नाही भेटला, जिल्हा सत्र न्यायालयातून न्याय नाही भेटला तर आपण हायकोर्टात दाद मागतो, हायकोर्टात नाही भेटला तर सुप्रीम कोर्टात, असं प्रक्रिया आहे। आम्ही आता हायकोर्टात जाऊन त्या ठिकाणी दाद मागतोय। चांगल्या विधिज्ञाच्या माध्यमातून आम्ही आमची बाजू त्या ठिकाणी मांडू आणि पूर्णपणे विश्वास आहे की त्या ठिकाणी कोकाटे साहेबाला न्याय भेटेल। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण देखील होते। खरं तर जिल्हा सत्र न्यायालयाने जर शिक्षा कायम ठेवली असेल तर हायकोर्टात जाऊन या सगळ्या संदर्भात आम्ही दाद मागू आणि आम्हाला नक्कीच न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि आमचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाकडनं दिलासा जरूर मिळेल। परंतु विरोधक मात्र या सगळ्या संदर्भातलं राजकारण करतायत अशी टीका जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।